या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या सौ जयश्रीताई फडणवीस मॅडम, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या सहकारी इंदापूर शहरातील सर्वच या ठिकाणी यांचे सहकारी मित्र माध्यमावर उपस्थित आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण नायकवडी सर आणि त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित या असलेल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थी गुंतवणी बनले. सर्वप्रथम आजचा हा क्रांती दिन, या क्रांती दिनाच्या आणि आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आता आमचे सहकारी मित्र कृष्ण पांडे यांनी सांगितलेला जो इतिहास की त्यामध्ये आम्हाला स्वतःला आमच्या घराचा, आमच्या पूर्वजांचा अभिमान आहे की त्यांनी त्या काळातली गरज ओळखून या असलेल्या क्रांतीमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेऊन देश स्वातंत्र्याच्या या लढ्यामध्ये खारीचा वाटा उचलला. याच्याबद्दलचा अभिमान स्वाभाविकपणे आम्हाला आहे. तो इंदापूरकरांचा पुढे आहे. त्या पद्धतीनं काम करत ते संस्कार आमच्यावरती झाले आणि त्याच संस्कारातून आज गेली 45 वर्ष झाली की सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना राजकारणाच्या पेक्षा आधी समाजकारणाने आम्ही सुरुवात केली आणि पाहता मग नंतर राजकारणामध्ये सहभागी झालो. परंतु जे पण काही कार्य आमच्या हातून घडलं त्याच पद्धतीचं की ती त्या काळातली देश स्वातंत्र्यासाठी ती लढाई होती, मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्याची आणि एक चांगला सजग नागरिक बनवण्याच्यासाठीचा जो संघर्ष आजच्या काळात चालू आहे तो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि या सगळ्या माध्यमातून जे पण काही लोक, विविध पक्ष, विविध संघटना असतील, पण जे लोक समाजामध्ये काही चांगलं काम करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात अशा सगळ्या लोकांच्या त्या विचारांच्या पाठीशी उभं आज समाजाची सेवा करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी आमचा वेळ कायम व्यतीत करतो. नायकवडी सरांच्या बाबतीत तुमच्या सहकारी मित्र कपूरने सांगितलं की मला नायकवडी सरांचं खरोखरच कौतुक वाटतं. संस्था आम्ही खूप बघतो पण संस्थांमध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट अख्ख्या कुटुंबाची हे फार कमी पाहायला मिळतं. तर त्यामुळे सगळ्या असलेल्या अधिकारी वर्ग आणि सगळेजण सरांना आणि मॅडमला या ठिकाणी सहकार्य करतात आणि त्या माध्यमातून या मेळघाट वगैरे आदिवासी क्षेत्रातून आलेल्या मुलींना तिथल्या त्यांच्या पालकांना एक मदतीचा फार मोठा हात हे या ठिकाणी या संस्थेने देऊ केलेला आहे. आणि त्या माध्यमातून एका अर्थानं अशा मागास राहिलेल्या, मागे राहिलेल्या समाजातील काही लोकांना त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब उभं करण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. या आपल्या असलेल्या मुली या आदिवासी क्षेत्रातून या ठिकाणी नर्सिंगचं काम करत आहेत. नर्सिंग यामध्ये सेवा, या सेवाभावी वृत्तीनं काम करताना त्यांच्या हातून जी सेवा करते ती महत्वाची आहे आणि आजच्या काळामध्ये सेवा या गोष्टीला खूप महत्व आहे. सेवा परमो धर्म असं म्हटलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते निश्चित पद्धतीनं जरी मागास कुटुंबातून आले असतील, आदिवासी भागातून आले असतील तरी सुद्धा आज ते सगळ्या समाजामध्ये या सेवेच्या माध्यमातून पुढे आहे. आता सांगितलं जातं की वारकरी जे आमच्या इथून तुकाराम महाराजांची पालखी जाते, या मुली त्या असलेल्या सगळ्या थकलेल्या वारकऱ्यांचे पाय सोडून देण्याचं काम ज्या पद्धतीनं करतात, अगदी मला वाटतं पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत हे काम ते करतात, हे कौतुकास्पद आहे. हे केवळ ज्याच्या मनामध्ये आणि विचारामध्ये सेवा करण्याची क्षमता आहे तेच लोक करू शकतात. त्याला शारीरिक बळच लागतं अशातला काही भाग नाही, पण मनामध्ये ते असावं लागते आणि तरच ते होऊ शकतं. आज
वैद्यकीय व्यवसायामध्ये हे पुढे लोक काम करणार आहेत. अत्यंत लहान वयामध्ये एक चांगल्या पद्धतीचा संस्कार या माध्यमातून त्यांच्यावरती घडतोय. त्यामुळे भविष्यामध्ये पुढे जाऊन रुग्णांची उत्तमोत्तम सेवा हे यांच्या घडेल याबद्दल खात्री आहे. कारण त्यांचं शिक्षण आणि लोकशिक्षण हे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज नायकवडी सरांच्या मॅडमच्या कॉलेजमध्ये होत आहे. म्हणून एक सामाजिक बांधिलकी कशी जोपासायची हे त्यांच्याकडून शिकण्याजोगं असल्यामुळे या मुलींवरती लहान वयामध्ये हा जो संस्कार घडतोय तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण संस्कार हे सध्याच्या काळामध्ये फार मोठं आव्हान आहे की तो संस्कार खूप उच्च शिक्षित लोक म्हणून अत्यंत मूर्खासारखी वागताना आपण पाहतो, ऐकतो, वाचतो. तर यामध्ये संस्काराचा अभाव आहे. तर संस्कारक्षम समाज उभारण्याशिवाय राष्ट्राची उभारणी शक्य नाही. त्यामुळं शेवटी तुम्ही आम्ही तुमच्या आमचे प्रयत्न सगळ्या जाती धर्माचा, वेगवेगळ्या भाषा पंथांचा, वेगवेगळ्या असलेल्या भागाचा असलेला हा देश बऱ्याच जगाच्या पाठीवरती एक आदर्श राष्ट्र म्हणून उभारण्याचा जो प्रयत्न करतोय तो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना सहाय्य करणं, त्यांना ताकद देणं हे सगळ्याच असलेल्या सज्जन लोकांचं काम आहे. ज्याच्यामध्ये राष्ट्राभिमान आहे त्यांनी यामध्ये पुढे आलं पाहिजे. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण जे करतो ते राष्ट्रासाठी किती उपयुक्त आहे, समाजासाठी किती उपयुक्त आहे याचा पहिला विचार केला पाहिजे. मग कुटुंबाचा विचार करून सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत. तरच सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काही घडण्याचा संभव आहे. आणि त्यामध्ये या सेवेच्या क्षेत्रामध्ये नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून नायकवडी कुटुंब अशाच पद्धतीचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीनं, इंदापूर शहरवासियांच्या वतीनं नायकवडी कुटुंबाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्याचे तुम्ही इंदापूरमध्ये इन्स्टिट्यूट चालू केली आणि एक आदर्श या ठिकाणी उभा केला त्याबद्दल त्यांचं मनापासूनचे आभार व्यक्त करतो. दरवर्षीचा देशनेचा एक आमचा प्रोग्राम आहे गेली 40-45 वर्षाचा. क्रांती दिन म्हणजे क्रांती दिनाचं औचित्य असतं पण आम्ही मशाल मिरवणूक काढतो 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला. तर त्या मशाल मिरवणुकीच्या कार्यक्रमात सुद्धा नायकवडी सर या सगळ्या मुलींना घेऊन उतरतात. हे सुद्धा राष्ट्रीयत्वाचा पाळणा त्यांच्यामध्ये संस्कार घडवण्याचं एक काम आहे. आणि हे भल्या भल्या लोकांना समजत नाही काय जायचं त्या मशाल मिरवणुकीत असे म्हणणारे सगळे सज्जन लोक आहेत. त्यांना फक्त देश वापरायला हवा आहे. अशा प्रवृत्ती जर वाढत गेल्या आणि त्यागाची भूमिका जर राहिली नाही तर काय आपल्या देशाचं होणार आहे काही सांगता येणार नाही. पण एका टोकानं ओढून धरून हा प्रयत्न सगळ्या सज्जन लोकांनी एकत्रित चालवला पाहिजे. त्यामुळे गेली 45 वर्ष हा उपक्रम कधीही खंड न करता आम्ही चालू केलेला आहे. याही वर्षी नायकवडी सर त्यामध्ये सहभाग घेतीलच खात्री आहे. आणि अशा पद्धतीने अनेक असलेल्या या शहरातल्या सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये जर काही लोक जमायची, कुठं सेवा द्यायची आहे, कुठं मदत करायची आहे तर हे इन्स्टिट्यूटचे नायकवडी कुटुंब आणि सगळे विद्यार्थी यामध्ये पुढे राहतात याचा मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे. आणि या पद्धतीने कार्य त्यांचं पुढे चालत राहावं अशा पद्धतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आदिवासी दिनाच्या आणि क्रांती दिनाच्या आजच्या या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून जयश्री आज आवर्जून या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात. तुमचं या क्षेत्रामध्ये तुमची आवड या ठिकाणी लक्षात येते. खूप आनंद वाटला. फडणवीस कुटुंबाचा आमचा खूप जुना स्नेह आहे. अशी जी त्यांच्या सगळ्या कुटुंबीय दिवाळीकडे येतात तर ते आमच्याकडे असतात. तेव्हा म्हणून मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मी उपाध्यक्ष होतो. त्यामुळे विदर्भातून ते उपाध्यक्ष होते. एकत्रित आम्ही काम केलेलं आहे. आज सर्वोच्च पदावरती ते आहेत याचा अभिमान नलवडीची आम्हाला निश्चित आहे. त्यामुळं आम्हाला काही मिळवलं पण आमचा मित्र मुख्यमंत्री आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे. निश्चित पद्धतीनं एक आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला.
सर्वांना इंदापूरकरांना आनंद वाटला. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जरा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं पुढे निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.